वांद्र्यातील अतिक्रमण विरोधी मोहिमेत मशीद पाडल्याचा बदला घेणार होते. दहशतवाद्यांनी आखलेला हादरवणारा प्लॅन, दिल्ली पोलिसांनी माहिती दिली. मुंबईतील वांद्रे स्टेशनजवळील गरीबनगर येथे अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी 1923 मे दरम्यान मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान दगडफेकीच्या घटना घडल्या, ज्यात पोलिसांसह 10 जण जखमी झाले आणि यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र या दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वांद्रे गरीबनगर येथील अनधिकृत मशीद पाडल्याचा बदला घेण्यासाठी एक कट रचला जात होता. यामध्ये दहशतवाद्यांकडून मुंबई पोलीस आणि सुरक्षा संस्थांवर दहशतवादी हल्ले केले जाणार होते. यासाठी दिल्लीसह 4 शहरातील ठिकाणांची रेकी देखील केली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी केली आहे. दिल्ली पोलिसांकडून 4 राज्यातून 9 दहशतवाद्यांना 30 मे रोजी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे. दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या पाकिस्तान समर्थित ISIच्या एका दहशतवादी मॉड्यूलच्या सदस्यांनी वांद्रे येथील गरीबनगर भागातील बेकायदेशीर मशीद नुकतेच झालेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान पाडल्याचा बदला घेण्यासाठी मुंबईतील पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचे नियोजन केले होते, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की एका नेपाळी नागरिकांसह 8 संशयित सदस्यांना आम्ही अटक केली आहे. हे सदस्य दिल्ली आणि इतर शहरातील महत्त्वाच्या आस्थापना, सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे नियोजन करत असल्याचा आरोप आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.